वेलकम स्टुडंट्स. यामध्ये बघा जो मॅथमॅटिकल लॉजिक 1 हा जो आपला लेक्चर झाला होता त्याची सुधारणा तर मी लेक्चर नंबर 9 मध्ये करून दिली. तरी पण तो जो एक्झाम्पल नंबर 2 होतं म्हणजे याप्रमाणे होतं ते P10 to Q and Q 10 to P. तर हा जो स्टेटमेंट आहे हा स्टेटमेंट याप्रमाणे चेंज करायचं P10 to Q and P10 to P. तेव्हा त्याचं आन्सर जे लिहिलेलं आहे ते आन्सर करेक्ट आहे. तर याप्रमाणे चेंजेस करून टाकायचे जर तुमच्याकडे लिहिलं असेल. त्यानंतर पाहणार आहोत आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. लेट P and Q are any two simple statements. हे कोणतेही दोन स्टेटमेंट आहेत. आता रूलचं निगेशनचे रूल कसं अप्लाय करायचे. पहिला आहे निगेशन ऑफ कंजक्शन. P and Q is the conjunction of P and Q. आता याचे जे निगेशन आहे याचं निगेशन होईल जस्ट इक्विव्हॅलेंट टू negation of P and change by or negation of Q. दूसरा जो रूल है negation of disjunction. Negation of P or Q is logically equivalent to negation of P. बघा इथे और चं चिन्ह आपण and ने चेंज केलेलं आहे and negation Q. हे जे रूल्स आहेत या रूल्सला डी मॉर्गन्स लॉ असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर थर्ड नंबरचे जे रूल आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे 10 to निगेशन ऑफ P10 to Q लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. याचं निगेशन लिहिताना पहिला जो स्टेटमेंट आहे तो जसाचा तसा लिहून घ्यायचा. नंतर अँड लिहायचं आणि जो क्यू स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन लिहायचं P अँड निगेशन Q. निगेशन ऑफ बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफ ने जॉइन होणारे जे स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्यांना बाय कंडिशनल म्हणतात. तर त्या बाय कंडिशनल चे स्टेटमेंट त्या स्टेटमेंटचं जर आपल्याला निगेशन लिहायचं असेल तर मग कसं लिहायचं ते. निगेशन ऑफ P इफ अँड ओनली इफ Q लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू P अँड निगेशन Q एका ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. नंतर इथे और लिहायचं आहे मग उलट करायचं Q अँड निगेशन P. हे झालं बाय कंडिशनलचं निगेशन. निगेशन ऑफ निगेशन P इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू P. हे प्रत्येक आपल्याला बाय युजिंग अ ट्रूथ टेबल प्रूफ सुद्धा करता येतील. तुम्हाला नक्कीच प्रूफ करता येतील ते. त्यानंतर आहे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. यामध्ये दिलेला स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन कसं बनवायचं काय काय चेंजेस करायचे एवढी असे जर वर्ड्स असतील तर त्या वर्ड्सचं निगेशन लिहिताना पहिल्यांदा सम लिहून टाकायचं. सम लिहिल्यानंतर जो स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं. निगेशन ऑफ स्टेटमेंट. सेकंड सम हा वर्ड असेल तेव्हा त्याला चेंज कसं करायचं निगेशन लिहिताना. इथे आर लिहायचं आहे. आर लिहिल्यानंतर जो स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. There exists
हा चिन्ह आहे, याचं आपल्याला निगेशन बनवायचं आहे, तेव्हा फार आल हा चिन्ह लिहायचं. इथलं जे सच दॅट राहील देअर एक्झिस्ट सोबत जनरली सच दॅट असतो, तो सच दॅट डिलीट करून टाकायचं आणि नंतर निगेशन ऑफ स्टेटमेंट लिहायचं. फार आल हा क्वांटिफायर यूज करून दिलेलं स्टेटमेंट असेल आणि त्याचं निगेशन लिहायचं असेल तर मग कसं चेंज करायचं. देअर एक्झिस्ट इथे एक्स वगैरे काही असतो, यामध्ये सच दॅट नसतो. देअर एक्झिस्ट सोबत इथे सच दॅट लावायचं आणि त्यानंतर निगेशन ऑफ स्टेटमेंट लिहायचं आहे. तर या रूलचा उपयोग करून आपल्याला यावरचे एक्झाम्पल पाहायचे आहे. नाउ एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन आहे राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहे, त्यांचे आपल्याला निगेशन लिहायचे आहे. तर निगेशन लिहिताना त्यांचे जे रूल्स आहेत की मी जे आत्ताच तुम्हाला सांगितलेले आहेत, हे सर्व रूल्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तरच त्यांचे तुम्ही निगेशन लिहू शकता. x plus 8 is greater than 11 और मतलब r मधला आहे y minus 3 equal to 6. म्हणजे बघा निगेशन कोणाचं आहे इथे, या r चं आहे. म्हणजे r चे रूल लावायचा आहे. निगेशन ऑफ p और q लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ p अँड निगेशन q. हे रूल आहे. या रूलच्या अंडर आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहिता येईल. द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज x प्लस 8. पहा निगेशन p लिहायचं आहे, म्हणजे याचं निगेशन करायचं आहे. x प्लस 8 नॉट ग्रेटर दॅन 11. किंवा याला एक दुसरा ऑप्शन आहे इज लेस दॅन अँड इक्वल टू, असं सुद्धा लिहिता येते. इथे r चेंज बाय अँड चेंज केलं. y मायनस 3 इथे इक्वल टू आलं, नॉट इक्वल टू करून टाकायचं, झालं त्याचं निगेशन. 1 मार्कचा क्वेश्चन असतो. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे 11 इज लेस दॅन 15 अँड 25 ग्रेटर दॅन 20. म्हणजे इथे बघा काय आलं, हा जो अँड आलेला आहे, अँडचा रूल आपल्याला लिहायचा आहे. वी नो निगेशन ऑफ p अँड q लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन p और निगेशन q. मग याचं निगेशन, द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज 11 नॉट लेस दॅन टू 50 डायरेक्ट, किंवा ग्रेटर दॅन अँड इक्वल टू असं सुद्धा लिहिता येते. इथे अँड चेंज बाय और 25 नॉट ग्रेटर दॅन, इथे ग्रेटर दॅन आहे त्याचं नॉट ग्रेटर दॅन बनवलं. किंवा दुसरा ऑप्शन कोणता आहे लेस और इक्वल टू इथे 20. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. म्हणजे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे हे बाय कंडिशनल आहे आणि या बाय कंडिशनलचे जे रूल आहे वी नो निगेशन ऑफ p if and only if q is logically equivalent to p and negation q or q and negation p. Therefore the negation of given statement is, पहा कसं लिहिता येईल निगेशन. पहिल्यांदा p लिहून घ्यायचं, नंतर अँड लिहायचं, मग q चं निगेशन करायचं, मग नंतर r, त्यानंतर q लिहायचं, मग अँड लिहायचं आणि निगेशन ऑफ p लिहायचं. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर and
लिहायचा आहे. क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस बट इट इज नॉट अ स्क्वेअर. याप्रमाणे आपल्याला त्याचं निगेशन लिहिता येतं. इफ इट इज नॉट इट इज कोल्ड अँड रेनी, म्हणजे हे ऍड मधलं आहे. ऍडचा रूल लावायचा आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. Therefore, the negation of given statement is, and so negation P, it is not cold. It is not cold. इथे और आहे, और लिहिलं. आणि and not raining, कारण negation क्यू आहे, not raining करायचं. नंबर 5, if it is raining, then we will go and play football. There is a 3 simple statement. First, it is raining. Second, we will go. आणि थर्ड नंबरचं सिंपल स्टेटमेंट आहे प्ले फुटबॉल. म्हणजे PQR असे 3 सिंपल स्टेटमेंट आलेले आहेत. We know negation of P tend to Q and R. बघा लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू काय आहे. पी पहिला स्टेटमेंट जसंच्या तसं, सेकंडचं निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. आता क्यू अँड आर इथे निगेशन ऑफ कंजक्शनचे रूल यूज करा. निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर. देयरफॉर द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज इट इज रेनिंग, म्हणजे पी जसंच्या तसं मांडलं. त्यानंतर अँड आहे तर अँड लिहिलं. याचं निगेशन लिहायचं आहे वी विल नॉट गो, याला निगेशन द्यायचं. मग इथे और आहे, और लिहा. निगेशन और नॉट प्ले फुटबॉल. याप्रमाणे त्याचं निगेशन केलं. नेक्स्ट आता क्वांटिफाईड स्टेटमेंट. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. इट इज क्वांटिफाईड स्टेटमेंट. तुम्हाला सांगितलंच मी की ऑल रिप्लेस बाय सम. द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज, बघा ऑलच्या ठिकाणी आपण सम लिहिलं. सम नॅचरल नंबर्स आर, निगेशन ऑफ स्टेटमेंट लिहायचं आहे. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. झालं याचा आन्सर. नंबर नेक्स्ट नंबर फॉर ऑल n belong to n square plus n plus 2 is divisible by 4. आता फॉर ऑल हा जो साइन आहे, हा साइन आपल्याला देअर एक्झिस्टने चेंज करायचा असतो. आणि नंतर देअर एक्झिस्ट सोबत सच दॅट लावून जो स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं निगेशन लिहावं लागतं. There exists n belongs to n, comma, such that n square plus n plus 2 is not divisible by 4. तर याप्रमाणे ते आपल्याला निगेशन लिहायचं आहे. पुन्हा यावरचा एक प्रॉब्लेम. There exists x belongs to n, next number 8. There exists x belongs to n such that x minus 17 is less than 20. हे एक्झाम्पल आहे. कसं करायचं याला. देअर एक्झिस्टचा जो चिन्ह आहे तो फार आलने बदलायचा असतो आपल्याला.
पाहायचं आन्सर. द निगेशन ऑफ given statement is कोणतं होईल? देअर एक्झिस्ट हा फार आलने, फार आर एक्स बिलॉंग्स टू एन कामा द्या सच दॅट. फार आल सोबत सच दॅट लिहायचं नाही. एक्स मायनस 17 याचं लेस दॅन 20 याचं निगेशन लिहायचं आहे. एक्स मायनस 17 निगेशन लिहिताना नॉट लेस दॅन 20 लिहून टाकायचं किंवा ग्रेटर ऑर दुसऱ्या पद्धतीने लिहिता येईल. फार आल एक्स बिलॉंग्स टू एन कामा एक्स मायनस 17 इज ग्रेटर आर इक्वल टू 20. या दोन्ही प्रकारे आपल्याला एक्सप्रेस करता येते. नेक्स्ट पिरियडला आपण पाहणार आहोत कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन स्टेटमेंट. आता यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये आहेत. या आधारावर टेक्स्ट बुकमधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत.